अर्थाने प्रत्येक कार्यामध्ये मोलाची भूमिका त्यांची असते। समाज कार्यामध्ये हातखंडा ज्यांचा पाहायला मिळत असतो। दुःख कार्य असो प्रत्येक कार्यामध्ये ते सहभाग दर्शवत आहेत। खेळाडूंसाठी एखादा चांगला प्लॅटफॉर्म कसा मिळेल याची जाणीव ज्या व्यक्तीला आहे, समाज सुधारक आदरणीय सन्मान्य रमेश रामलाल तरे साहेबांना आपण बघतोय। शिवसेनासह संपर्क प्रमुख ठाणे जिल्ह्याचे आहेत। मनाने खूप चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। कारण म्हणतात ना की कामाने ओळख बनते कर्माने कर्तृत्व, कामाने ओळख बनते कर्माने कर्तृत्व। खारबाव गावातील विकासाकरता सर्वांगीण विकासाकरता हवा आहे रमेश तरे साहेब आपले सारखंच नेतृत्व। आणि आज आपण चांगलं काम करतायत। एक समाजसेवक म्हणून आपल्या कार्याचा ठसा आपण उमटवलाय। आज आपल्या नावाची चर्चा ठाणे जिल्ह्या व्यतिरिक्त पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा होत असतं आणि हे अभिमानाची गोष्ट आहे आमच्याकरता सुद्धा। बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या। टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय देवानंद तळे साहेब प्रतिष्ठान स्वराज्य एंटरप्राइजेस गावदेवी वेळे टीमने। आणि वेळ जास्त खर्च होईल असं काही करू नका। 3 षटकांकरता तुम्हाला 15 मिनिटं दिलेत। 15 मिनिटांच्या आतमध्ये 3 षटकं जर संपवली नाही तर चौथ्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घाबा लागेल। आजच्या दिवसातील शेवटचा मॅच जय हनुमान एकता सारंगाव विरुद्ध देवानंद तळे साहेब प्रतिष्ठान स्वराज्य एंटरप्राइजेस गावदेवी वेळे असा तुम्ही बघतायत। टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय वेळे संघाने घेतलाय आणि फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये धाडलं जातोय जय हनुमान एकता सारंगाव या संघाला। बघूया कशा पद्धतीने टार्गेट सेट केलं जातोय फलंदाजी करणाऱ्या संघाद्वारे। संध्याकाळचं सत्र आहे तरी सुद्धा चांगलं प्रकाशमय वातावरण या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय। श्री कालिका माता क्रीडांगण कालबार या मैदानावर आपण सध्या आहोत। 3 कॅमेऱ्यासहित या स्पर्धेला कव्हर केलं जातोय। UCN लाईव्ह हे यूट्यूब वाहिनीद्वारे प्रोपरेटर म्हणून विजय पाटील यांच्याकडे बघितलं जातं। त्यांच्या सर्व टीमचं पुन्हा एकदा मनापासून आजच्या दिवसात आम्ही आभार मानतोय। प्रज्वल पाटील, चिग्नेश पाटील, मार्श पाटील, दक्ष पाटील यांचा आभार मानतोय। पंचांच्या भूमिकेमध्ये असलेले भाऊ पाटील, अतिश पाटील, निकलेश बजागे सरांचा सुद्धा आम्ही आभार मानतोय। वळतो मॅचकडे। गेम इज ऑन। सुपर 4 मध्ये जाण्याकरता आता धडपड असेल। पहिलाच बॉल चांगला चेंडू वाईड यॉर्करचा मारा करायचा होता गोलंदाजाला। भावे स्ट्राइक इन कडे होता आणि नवीन पाटील पहिले षटक टाकण्याकरता पहिला चेंडू हा डॉट बॉल, पहिला चेंडू हा निर्धाव गेलाय। धाव घेण्याची संधी मिळाली नाही। विजेंद्र पाटील नॉन स्ट्राइक इन कडे आहेत। एक वेळ 68 धाबा 16 चेंडूंमध्ये बनवलेत विजेंद्रने। चांगला बॉल एज अँड टेकन विकेटचं पतन। बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला पहिला धक्का। 1 गडी बाद। धावसंख्या धाव फलकावर 0। गोल्डन डक म्हटलं जातं आणि दुसऱ्या चेंडूवर बाद होणाऱ्या बॅटरला सिल्वर डक म्हटलं जातं। सिल्वर डकचा शिकार होतोय भावेश तळे हा खेळाडू। त्याला परत जावं लागतोय। विजेंद्र पाटील आणि केतन मुकादम मागच्या मॅच मध्ये केतन चांगला परफॉर्मन्स देऊन गेला आपल्या टीम करता। नवीन पाटील याला यश मिळतोय। पुढचा बॉल पुन्हा ब्लॉकर मध्ये टाकण्याचा केला होता इरादा पक्का। चौकार ठोकून गोलंदाजाला बॅटरने दिलाय धक्का। मिळतील धाबा 4 चौकार। लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडूला फोर्स करताना बॅटर दिसलाय। 4 धाबांची धावसंख्या झाली आहे ती 4। तिसऱ्या चेंडूवर खातं उघडलंय। पुन्हा चेंडूची पाहणी करतायत आमच्या पंच। कारण गुड शॉट हेवी गुड शॉट क्रिकेट टेनिस बॉलचा वापर या स्पर्धेमध्ये केला जातोय। आज सकाळीच या स्पर्धेला प्रारंभ झाला। उद्घाटक म्हणून आपण बघितलं होतं या स्पर्धेचे सर्वेसर्वा श्री रमेश रामलाल तरे
शिवसेना सहसंपर्क प्रमुख ठाणे जिल्ह्याचे आणि त्यांच्या समेत अनेक मान्यवर. लोअर फुल टॉस बॉल फ्लाइट जास्त दिली होती. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडूला पकडण्याआधी एक धाव या खेळपट्टीवर पूर्ण केली केतन मुकादम या खेळाडूने. केतन खेळतोय 5 वर. संघाची धावसंख्या आहे ती 5. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 5 धाबा. पहिल्या चेंडूपासून दहशत, दरारा, हुकूमत जय हनुमान एकता सारंगाव संघाची गोलंदाजीमध्ये दिसली आहे. टॉस जिंकला वेळही या टीमने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षणाकरता मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान एकता सारंगाव टीमला आपण बघतोय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल मॅक्झिमम जाईल की 4, कारण इथे मिळतील धाबा. षटकार की चौकार? चौकार येतोय. सुंदररित्या या चेंडूला खेळून काढलं जातं. 4 धाबा कबरच्या दिशेने. मारा अतिशय चांगला फटका. या ठिकाणी बघितलं तर स्वीप केला जातोय. जमिनीवर कोसळत कोसळत हा फटका निवडलाय आणि अतिशय चांगला देखना फटका बॅकवर्ड स्कोअर लेग रिझन मध्ये चेंडूला पाठवलंय. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. एक गडी बाद 13 फॉर 1. अभिचंद्र पाटील लगातारच्या 2 बॉलमध्ये 2 चौकार ठोकतायत. संघाच्या धावसंख्येला आकारणी देत आहेत. धावसंख्या झाली आहे ती 13 धाबा. आदरणीय देवानंद तळे साहेब प्रतिष्ठान स्वराज्य एंटरप्राइजेस गावदेवी वेहळे या टीमने चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाकरता. 13 धाबा 1 गडी बाद. आता स्ट्राईक इनकडे बॅटर सज्ज होत आहेत केतन मुकादम. 2 बॉलचा सामना केलाय. 5 वर ते खेळत आहेत. जे बंधन होतं पॉवर प्लेचं ते बंधन आता सुटलंय आणि क्षेत्ररक्षक सुद्धा बाउंड्री लाईनच्या दिशेने सुटलेत. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन काऊ कॉर्नर मिड विकेट. सरळ बॅटने इनसाइड आउट. विकेट घेण्याकरता गोलंदाज करताय जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा. सिक्सर. फुलटॉस बॉल वर केलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकरण्याशी वाढतोय संघाच्या धाव संख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढलाय गल्ला. सिक्सर. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धेला तुम्ही बघतायत. खेळाडू सुद्धा खेळतायत.
फुलटॉस बॉल होता, टायमिंग प्रॉपर नव्हतं, आडव्या बॅटचा वापर करायचा होता, द्विधा स्थितीमध्ये बॅटर गेलाय. आणि हा चेंडू जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने फॉरवर्ड शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये चेंडू थांबलाय. एक धाव मिळाली, धावसंख्या एकने पुढे जाताना धापा लागल्या जात आहेत. एक गडी बाद 27. भागीदारी तर दोघांमध्ये 27 धाबांची झालेली आहे. दुसऱ्या विकेट करता भारी भक्कम भागीदारी त्यांना करावीच लागेल. विजेंद्र पाटील ह्या आधीच्या मॅचमध्ये असफल ठरले होते. पहिल्या मॅचमध्ये 68 धावा बनवल्या होत्या आणि आता ह्या मॅचमध्ये सुद्धा ते धावा बनवत आहेत. केतन आता स्ट्रायकिंग कडे, डेड बॉलचा इशारा पंच या ठिकाणी करतायत. रनअप मध्ये थोडंसं चुकलेत गोलंदाज ओमकार. पुन्हा ब्लॉक होल मध्ये टाकला होता या चेंडूला. बॅटर चांगले सक्षम आहेत अशा प्रकारचे चेंडू खोदून काढण्यामध्ये. मिड विकेट मधून शतरक्षक थ्रो करण्याआधी एक धाव पूर्ण केली केतन मुकादम या खेळाडूने. धावसंख्या एकने पुढे जाताना धापा लागल्या जातात 28 धाबा. व्यक्तिगत 19 धावसंख्येवर खेळतायत केतन मुकादम आणि दुसऱ्या बाजूला विजेंद्र पाटील खेळतात 9 या धावसंख्येवर. दोघांमध्ये आता चांगले सामंजस्यपणा दिसतोय. दोघेही आपल्या टीम करता लढतायत. शॉर्ट बॉल होता, टायमिंग प्रॉपर नव्हतं. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षकाला चकवत गुंगारा देत चेंडू जातो सीमारेषे पार. मिळतील धावा 4. जिल्हा प्रमुख चषक शानदार चौकार. समाप्ती झाली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना वेहळे या टीमची धावसंख्या झाली आहे ती 32 धाबा. 12 बॉल शिल्लक आहेत आणि या 12 बॉलमध्ये बघूया कशा प्रकारे रणनीती असेल. पुन्हा आता ड्रिंक्स ब्रेक होतोय. ह्याच्यामध्ये दोन्ही टीमला नुकसान होऊ शकतोय कारण अंधाराचं सावट या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. आपण सुद्धा एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण संधी देऊया आपल्या डीजे मास्टरला. डीजे श्री साऊंड या ठिकाणी सज्ज होत आहेत. ऐकूया सुमधुर गीत. धावसंख्या 6 आता पुढे गेली आणि धावा लागल्या जात आहेत 39. धावसंख्येचा कळस या ठिकाणी रचला जातोय. धावसंख्या वाढत चाललाय. म्हणजेच दे दनादन फटकेबाजी पाहायला मिळतोय आता गावदेवी स्पोर्ट्स या टीमची. धावसंख्या धावफलकावर लागले जाते ती 39. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार.
लेट पामचा मारा, टायमिंग प्रॉपर नव्हतं, जेल होण्याची दाट शक्यता. ओहो, विकेटचं पतन. इथे कॉलिंग नव्हती. अंतिम क्षणी यष्टीरक्षकाने जेल टिपलाय आणि ह्याच बरोबर दुसऱ्या विकेटचं पतन होतोय. बॅटिंग करणाऱ्या वेळे टीमला दुसरा धक्का लागलाय. 2 गडी बाद, धावसंख्या 39, 39-2. आठ बॉलमध्ये 25 धावांचं योगदान आपण बघितलं. केतन मुकादम या खेळाडूचा मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळाला होता. इथे सुद्धा संघाला गरज असताना तो संकट मोचकाच्या भूमिकेमध्ये आलाय. 3 उत्तुंग षटकाराच्या मदतीनं 8 चेंडूंमध्ये 25 धावा बनवल्या. एक खणखणीत चौकाराचा समावेश सुद्धा त्याच्या खेळीमध्ये आपल्याला दिसून आलाय. 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 39. न्यू बॅटर इन निलेश. पीक केलं या चेंडूला, पिकअप स्ट्रोक पाठवून दिलंय फॉरवर्ड स्कोर लेग पट्ट्या बाहेर, सिक्सर. डीजे वादकाचे संपर्क थोडासा तुटला होता, पुन्हा आलेत ते. पुढे गेले आणि धावा लागल्या जातात 45-45. काय चांगले जरब वचक पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमची. चांगली गुणवत्ता पाहायला मिळाली या टीमची. आक्रमक भूमिकेमध्ये निलेश पाटील हे खेळाडू येत आहेत. एक वेगळाच बॅटिंग टान्स त्यांचा. आता मिड ऑफच्या दिशेने खेळून काढलं जातं. मिड ऑफ मधून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. एकच धाव मिळाली निलेश पाटील या खेळाडूला. धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 46. हे षटक जर आपण बघितलं तर तिसरं सुरू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये 4 चेंडू टाकून चालेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. जामता राजा स्पोर्ट्स खारबाव संघाने या स्पर्धेचं शानदार आयोजन केलंय. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026 हा रणसंग्राम. मैदान तर तयार होत आहेत, परंतु श्री कालिका माता क्रिकेट मैदानावर हा रणसंग्राम. ओहो, ओव्हर पिच बॉल पाठवून दिले, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर, लांब लचक, सिक्सर. दिलं बरं. अशा प्रकारे ही फटकेबाजी. धावसंख्या 52. ही इज प्लेइंग ऑन 19. 19 धावसंख्येवर खेळतोय. पुन्हा एकदा या चेंडूला पाठवून दिलंय. 2 in row. केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि या विकेटवर फक्त आणि फक्त विजेंद्र. अफलातून फटकेबाजी. 3 षटकांच्या समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा लागल्या जातात त्या 58 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. कम ऑन डीजे. त्याच्या खेळीमधून 25 धाबा. एकंदरीत मला वाटते की 93 धावांपर्यंत त्यांनी मजल मारले. 96 धाबा म्हणजेच अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा 3 धाबा करून ते बाद झाले होते. ही म्हणजेच या टुर्नामेंट्स मध्ये 96 धावांपर्यंत मजल मारणारा हा पहिला असा खेळाडू आहे विजेंद्र पाटील. विजेंद्र पाटील इज ऑन फायर. आता स्ट्राईक इनकडे बॅटर बदललाय. यावेळेला निलेश पाटील स्ट्राईक इनकडे आलेत. धावसंख्या धावफलकावर 58. अल्पेश गायकवाड चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. सनी पाटील आलेत गोलंदाजी मार्गावर. ओहो, पुन्हा आता पिक केलं. पिकअप पिकअप पिकअप.
जबरदस्त प्रहार. हाय 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 अँड हँडसम सिक्सर. डुंगा कारण अतिशय चांगले साऊंड सिस्टम आहेत. गोड आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि याचं कारण आहे श्री साऊंड डीजे. वळी आपण मॅचकडे षटकाराची मदत मिळाली आणि षटकाराच्या मदतीनं धावसंख्या आता पुढे सरकतोय. धावसंख्येचा आलेख वाढतोय आणि धाबा लागल्या जातात 64. 5 बॉल शिल्लक आहेत या इनिंगचे. 5 बॉलमध्ये काय रणनीती असेल? 5 षटकार येतील की स्ट्राईक मिळेल? वेळ जास्त खर्च होतोय. टाइम इज मनी. आयुष्यामध्ये कोणी जर प्रश्न तुम्हाला केला की सर्वात मोठा गुरु कोण, तर सर्वात मोठा गुरु म्हणजेच वेळ आहे. वेळ जे शिकवतोय ते दुसरा कोणताच मोठा गुरु कधीच शिकवत नाही. ओहो, चांगला बॉल. आत वळणारा थोडासा चेंडू होता आणि गुडलेन क्षेत्रामध्ये टाकल्यानंतर हा चेंडू संत गतीने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. दबाव वाढवण्याकरता हा चेंडू कामी येऊ शकतोय. धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 64. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक लावले गेलेत. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. हाफ ट्रेकर उसळी घेणारा चेंडू मिड विकेट पट्ट्या बाहेर टोळावलाय. नैका धुक्का सीधा 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 छक्का सिक्सर. धावसंख्या झाली आहे ती 70. मनी नाही भाव, देवा मला पाव. एक सांगतो, देवा मला वडापाव. परंतु देवाने सांगितलं माझ्याकडे मागून मिळणार असेल तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक मी कधीच कमी पडू देणार नाही. आवश्यकता आहे तुमच्या मेहनतीची. इथे सुद्धा तुमची मेहनत तुम्हाला कामी येऊ शकतोय. आयुष्यामध्ये एकच असं फळ आहे. चर्चा आपण करणार आहोत. ओहो, टायमिंग प्रॉपर नव्हतं. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. एक धाव मिळाली. दुसऱ्या धाब्याकरता बॅटर उत्सुक आहेत आणि खराब क्षेत्रक्षणाचा फायदा उचलताना या 2 धावा आपण पूर्ण केल्यात. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा लागल्या जात आहेत 72. चेंडू टाकून झाले 4. पहिल्या चेंडूवर षटकार आला. दुसरा चेंडू डॉट गेला. तिसऱ्या चेंडूवर षटकार आलाय. चौथ्या चेंडूवर 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 72. 25 वर खेळत आहेत विजेंद्र. ओ, पुन्हा आता चांगला पटका खेळला जातोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आता विजेंद्रने सांगितलं की मला एकतरी स्ट्राईक एखाद तरी चेंडू खेळू द्या. 5 बॉलची समाप्ती झाली आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 73. शेवटचा बॉल या इनिंग मधला. विजेंद्र या स्पर्धेमधील 96 धावा आतापर्यंत झालेत. षटकार आला तर मग तो 100+ त्याची धावसंख्या होऊ शकते. एक अर्धशतक 16 चेंडूंचा सामना करत 68 धावा पहिला मॅच खेळत असताना त्याने बनवल्या. 9 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीनं. टायमिंग प्रॉपर नव्हतं. बॅटर चुकलाय. एक धाव तो पळून पूर्ण करतोय. दुसरी धाबे करता धावतोय आणि ॲक्युरेट फेकी असल्या कारणानं विजेंद्रला धावपाच्या स्वरूपात परतावं लागेल. आता सुद्धा जाता जाता विजेंद्र याने 26 धावांचं योगदान दिलं. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना गावदेवी वेहळे टीमने धावफलकावर धाबा जमा केलेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये त्या 74 आणि 75 धावसंख्येचं लक्ष जय हनुमान एकता सारंगाव टीमला पूर्ण करावं लागेल. तो पाठलाग कसा काय केला जाईल, काय रणनीती असेल दुसऱ्या इनिंगमध्ये, याचं धावतं वर्णन, धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्रातील संगणक समालोचक, कॉम्प्युटर समालोचक म्हणून ज्यांना समजलं जातं अशा आमच्या जवळचे मित्र सुभाषजी धुमाळ कॉमेंट्री बॉक्समध्ये येत आहेत करायला कमाल. तत्पूर्वी मी आजच्या दिवसात रजा घेतोय, इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. क्षेत्रक्षण सजवायचं आणि सर्व जोडी मैदानामध्ये पाठवायचे. धन्यवाद संदीप गावण सर. 75 इज अ टार्गेट. आपण बघतोय 75 धावांचं लक्ष इथं मात्र या सामन्यामध्ये ठेवलं गेलेलं आहे. देवानंद थले प्रतिष्ठान गावदेव वेले संघ प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिला होता, ज्या संघाने 74 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर कुठून काढलेले आहेत.
आणि 75 धावांचं टार्गेट इथे मात्र उभं केलेलं आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि मैदानावर आपण सराव करायचा नाही. आणि ज्या हनुमाना एक तर सारंगाव संघाने आपली सर्व जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. आपण पाहतोय या जंत्राचा ग्रुप आणि जंत्राचा स्पोर्ट्स क्लब खारबा आयोजित जिल्हा प्रमुख चषक 2026 आयोजन या स्पर्धेचे सर्व आपण बघूया रमेश तरे साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून या भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहोत. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील शेवटचा सामना आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सारंगाव विपक्ष वेले. खरं तर दोन्ही शेजारी संघ आहेत. अडोस पडोस की लढाई आपण या दोन संघामध्ये पाहतोय. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये या सारंगाव संघाकडून दाखल झालेले आहे. आमचे सहकारी समालोचक संदीप गावण सर आमचे रजा घेताना मात्र उद्या त्यांचा आवाज पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. सलमीचोडी मैदानामध्ये आपण बघतोय सारंगाव संघाकडून बॅटर आपण बघतोय तेजस पाटील आणि त्याच्या समेत पाहायला मिळतोय सनी पाटील. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज बॉबी भोईर सज्ज होताना 75 धावांचं लक्ष आहे. आपण बघतोय सायंकाळचं सत्र आहे. युसीनच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण केले जाते. क्लीन आणि नेट टेलिकास्ट या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. कार्यक्रमात क्रीडांगण कालवार या मैदानातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. बॉबी भोईर बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या षटकामधील पहिला चेंडू इथे मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट एक्सेक रिझनमध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एका धावेने स्वतःच आणि संघाचा अकाउंट ओपन करताना फलंदाज तेजस पाटील पाहायला मिळतोय. 75 धावांचं लक्ष आहे आणि 75 या लक्षाचा पाठला करताना आपण बघतोय जर्मन एकतर सारंगाव जो संघ यंदा संघामध्ये नंबर 2 वर रँक करत आहे. इथे फान खेळण्याचा प्रयत्न लॉंग लेग रिझनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मात्र चेंडू निघून जाते सीमा पार. धाव मिळेल 4. ट्रॅकवर इथे मात्र सुरेख फटका मात्र गॅप स्वतःला नाही. आपण बघतोय एक्स्ट्रा रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. 2 धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावांनी सारंगाव संघाची धावसंख्या देखील बदल होतोय. धावसंख्या पोहोचते 7 वर. सायंकाळी 17 मधील हा सामना आपण बघतोय देवानंद थले प्रतिष्ठान गावदेव वेले विपक्ष जन्मान एकताच सारंगाव या दोन संघामध्ये. याले हुक केल्या चेंडूला हुकचा फटका आणि हा चेंडू निघून जातोय लॉंग रेजच्या वरून सीमा पार. लॉंग वे षटकार. सहाने पोहोचते ती 13 वर. आपण बघतोय 75 या लक्षाचा पाठलाग सारंगाव संघ करतोय आणि सनी पाटील जो सारंगाचा वंडर बॉय आहे त्याच्या बॅट मधून चौकड्यानंतर हा षटकार देखील पाहायला मिळतोय. पहिली षटक मार्गस्थ बॉबी भोईर पहिली षटक चालताना होईल या संघाकडून. इनसाइड आउट हा फटका इनफिल्डच्या वरून हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून एक्स्ट्रा शॉट. आणखीन एक षटकार. 2 में 2 ठोक डाले.
पहिल्या षटकात समाप्तीला पहिल्या षटकात समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद जर्मन एक तर सारंगाव संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 23 धावा 23 विदाउट लॉस. आपण पाहतोय विकास तरेज महाराजांचं ते आगमन होतं आणि त्यांचं देखील जिल्हा प्रमुख चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 23 ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवं त्याप्रमाणे सारंगाव संघ पाठलाग करताना आपण पाहतोय जे लक्ष आहे ते लक्षात घेऊन धावांचा पाठलाग केला जातो आणि आता मात्र मरता काय न करता केतन मुकादम बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना इथे मात्र केवळ चिप केलेल्या चेंडूला इनफिल्डच्या वरून शतरक्षक डीप मध्ये सज्ज आहे. 2 धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावने सारंगाव संघाची धावसंख्या पोहोचते ती 25 वर सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी. आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी मैदानी पंच करत आहेत. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतला गेलेला आहे. सायंकाळी 17 मधील हा सामना आपण बघतोय देवानंद थले प्रतिष्ठान गावदेव वेले विपक्ष जर्मन एक तर सारंगाव या दोन संघामध्ये. देखते आज की शाम किस टीम के रहते नाम लेकिन खारबाव क्रिकेट के सुहानी शाम अब सभी के नाम. या सायंकाळी 17 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. अतिशय भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय जांतराचा ग्रुप खारबाव आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम जिल्हा प्रमुख चषक 2026 दिमाग आयोजन असून आजपासून ही स्पर्धा सुरू झालेली आहे. आणि या पहिल्या दिवसामधील शेवटचा सामना सध्या आपण पाहतोय वेले विपक्ष सारंगाव या दोन संघामध्ये. केतन मुकादम बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना सामनाकारी फलंदाज तेजस पाटील. इथे मात्र मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये शतरक्षक दूर आहे. सेफ लँडिंग मध्ये चेंडू डीप मध्ये अडवण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र ऑनफिल्ड पंचांनी रनआउट साठी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. रेड सिग्नल फलंदाज क्रीज मध्ये पोहोचू शकला नाही आणि इथे मात्र फलंदाज जाव्या लागेल डॉकरच्या आसऱ्याला. पहिला हात बसतोय रनआउट चोरमाने जर्मन एक तर सारंगाव या संघाला. या स्पर्धेमध्ये आगमन होतोय डोंगेगावचे पोलीस पाटील राकेश पाटील साहेबांचा वेलकम. राकेश पाटील साहेब पोलीस पाटील डोंगे आपले देखील जनताचा ग्रुप खारबाव आयोजित जिल्हा प्रमुख चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये अक्षय पाटील वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेले आहे. इथे बॅट का किनारा लेकिन नसीब का सहारा. मात्र दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर रनआउटची संधी आहे आणि इथे आपण पाहतोय एकाच चेंडूवर दोनदा वाजताना फलंदाज पाहायला मिळतोय. नशिबाची साथ इथे मात्र मिळते ते फलंदाजाला. ही चूक कदाचित मागणी ठरू शकते या वेले संघाला. एक सिंगल रन इथे फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने या सारंगाव संघाची धावसंख्या पोहोचते ती 28 वर 75 या लक्षाचं पाठलाग आपण करताना पाहतो जर्मन एक तर सारंगाव. दुसरे षटक मार्गस आहे केतन मुकादम दुसरं षटक बदलताना तर केतन मुकादमाचा सामना केला फलंदाज अक्षय पाटील.
इथे आपण पाहतोय या कंट्रोल फटका मात्र दुरून चेंडूला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन प्राप्त करू शकला नाही फलंदाज अक्षय पाटील. एक सिंगल रन्स इथे देखील फलंदाज पूर्ण करतात. 29 लॉस फॉर द 1 विकेट. 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे मात्र हा चेंडू निघून जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 35 आपण पाहतोय या टिट फॉर टॅट जशा त्याचे उत्तर देताना सारंगाव संघ देखील पाहायला मिळतोय. इटका जवाब पत्तरशे. इथून 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र चेंडूला पाठवलेलं आहे ते लॉंग लेग रिझन मधून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. आपल्यामध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे डोंगेगावचे पोलीस पाटील राकेश पाटील साहेब आणि त्यांचा हेतूची सन्मान आपण इथे करणार आहोत. जयसिंग तरे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते राकेश पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. राकेश पाटील साहेबांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. त्यांनी आपला बहुमूल्य लेवल या स्पर्धेसाठी दिलेलं आहे आणि त्यांचा हेतूची सन्मान इथून आपण करत आहोत. हे आपण पाहू शकता डोंगेगावचे पोलीस पाटील आहेत राकेश पाटील साहेब आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. मायची उब देणारी उबदार शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मानचिन्ह. हे सन्मानचिन्ह नेहमीच या स्पर्धेची आठवण डोंगेगावच्या पोलीस पाटील राकेश पाटील साहेबांना देत राहील. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जन्मान एकता सारंगाव संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 41. इथून 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. हे व्यापीठाचं आपण पाहतोय सन्माननीय मान्यवर आणि आमच्या आधारस्तंभ आपण पाहतोय रमेश तरे साहेब देखील व्यापीठावरून आपल्याला पाहायला मिळतात. आमचे मार्गदर्शक आमचे आधारस्तंभ ज्यांच्या माध्यमातून या भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहत आहोत. दोन षटकांची समाप्तीनंतर 41 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये इथून 34 धावांची अजून आवश्यकता आहे. नील थले येतोय बॉलिंग ट्रॅकवर तिसरं षटक घालण्यासाठी. इनसाइड आउट फटका हवाई फायर आणि हा चेंडू निघून जातो या सीमाच्या बाहेर. षटकार. षटकाराने आणि षटकाराने सारंगाव संघाची धावसंख्या पोहोचते ती 47 वर. पुन्हा एकदा समीकरण बदलताना आता मात्र 11 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सामना आपण बघतोय. या क्वालिफाई सामना आपल्याला पाहायला मिळते वेली विपक्ष सारंगाव या दोन संघामध्ये. जो संघ हा सामना जिंकेल तो टॉप 4 मध्ये क्वालिफाय करेल. मात्र जो संघ या सामन्यामध्ये पराभूत होईल त्या संघाला या स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. जो हार गया मानो घर गया.
इथे समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातो गली रिझन मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. सारंगाव संघाची धावसंख्या सिंगलने पोहोचली ती 48 वर. आजच्या पहिल्या दिवसामध्ये शेवटचा सामना आपण बघतोय देवानंद थले प्रतिष्ठान गावदेवी वेल विपक्ष या अनुमाने एकता सारंगाव या दोन संघामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकात चालताना वेल संघाकडून गोलंदाज नील थले. याला फोर्स केला चेंडूला. फोर्सिंग स्ट्रोक जबरदस्ती केली होती आणि जबरदस्त फटका आपण बघतोय सारंगावचा वंडर बॉय सनी पाटीलच्या बॅटमधून. आणि आता मात्र आमच्या कॉम्बॉक्स मध्ये देखील 12 मॅन मध्ये गरमागरमी पाहायला मिळते. अल्पेश गायकवाड कंट्रोल करत आहेत दोन्ही राखीव खेळाडूंना. मात्र दोन्ही राखीव खेळाडू सध्या हॉट झालेले आहेत, गरम झालेले आहेत. मैदानामध्ये देखील सामना सुरू आहे आणि त्यात मात्र आपण बघतोय दोन्ही जे राखीव खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये देखील सामना सुरू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. 54 धावा धावपलकावर एक बाद. इथे सरळ खेळलेला आहे, समोर खेळलेला आहे शतरक्षक चेंडू खाली. ही कॅच नव्हे तर मॅच आहे कारण सारंगाचा वंडर बॉय ज्या विकेटची करताना आवश्यकता होती विकेट प्राप्त करताना पण पदे गोलंदाज नील थले आणि झेल पकडताना बॉबी होईर. संघाला या सामन्यामध्ये मिळालेले आहे. आपण पाहतोय जो फलंदाज धोकादायक ठरू पाहत होता त्याचा अडचण आता दूर केले गेले. सनी पाटील आपण पाहतोय धोकादायक ठरवत होता त्याचा काटा आता मात्र काढलेला आहे, त्याला बाद केलेला आहे. बाद होण्यापूर्वी 41 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिल्या. 9 चेंडूचा सामना करताना ज्यामध्ये उत्तुंग 5 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश. न्यू बॅटर संघाचा संघनायक नीलकंठ पाटील. आणि आता पण समीकरण धावप्लेकर पाहायला मिळते. येणाऱ्या 8 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. एक्सपर्ट स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय अल्पेश गायकवाड कलंबोली इथे नक्कीच ते स्पर्धा संपन्न करून इथे दाखल झालेले आहेत आणि सध्या त्यांना मोठी मागणी आहे. त्यानंतर बदलापूर इथे प्रतीक पिसेकरांच्या जगन्नाथ मूर्ती षटकामध्ये देखील ते स्कोरिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील. ओल्या आपण मैदानामध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 8 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर संघाचा संघनायक नीलकंठ पाटील कूल कॅप्टन म्हणून त्याची ख्याती आहे आणि नेहमीच त्यांनी डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाज देखील मैदानामध्ये केलेले आहे. जेवढा तो कूल आहे तेवढं हॉट क्रिकेट देखील त्याचं मैदानामधून पाहायला मिळतंय. यावेळी मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही. टप्प्यावर चेंडू जोपर्यंत आढळला जातो तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करत आहे. एका धावेने नीलकंठ पाटील ऑफ द मार्क होताना आणि सारंगाव संघाची धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 55 वर. अब तक 55. 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये इथून 20 धावांची अजूनही होऊ शकतात. जिद्दी क्रिकेट सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. यावेळी मात्र सरळ बॅटने फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे मात्र तो बनेल प्रेक्षकांनी चिनून निघून जाईल सीमा पार. हॅन अँड सम षटकार.
नेटेड सिक्सर ज्याला क्रिकेटमध्ये म्हटलं जाते तो मच नेटेड सिक्सर आपण बघूया अक्षय पाटील याच्या बॅटमधून या षटकाराने जो दबाव थोडासा वाढला होता सारंगाव संघावर तो दबाव छाटण्याचं काम अक्षय पाटील याने केलेलं आहे वैसे भाई अक्षय सीधे साधे नाही ये तो सीधे साधे अक्षय नाही लेकिन त्याच्या बॅटमधून सरळ फटका आपल्याला पाहायला मिळतोय इथे मात्र समीकरण 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे मागील षटकाराने द्या थोडंसं नक्कीच समीकरण इथे मात्र सारंगाव संघासाठी सोपं तर म्हणता येणार नाही पण थोडंसं मोमेंटम आहे तो नक्कीच सारंगाव संघाच्या बाजूने करताना तो षटकार पाहायला मिळालेला आहे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता अजूनही सामना संपलेला नाही कारण 50-50 अवस्थेमध्ये मी तर म्हणेन दोन्ही संघांना समान संधी आहे कारण वेले संघ देखील फायटर संघ आहे हा संघ देखील सहजासहजी हा सामना सोडणार नाही निलेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर निलेश पाटीलचा सामना करेल फलंदाज नीलकंठ पाटील इथे चांगला चेंडू अगदी बुंध्यात चेंडू हाताळताना आपण बघतो ब्लॉक हॉलचा चेंडू होता एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात धावसंख्या सिंगलने वाढते धावसंख्या सिंगलने सारंगाव संघाची पोहोचते 62 वर 62 आणि आता मध्ये समीकरण पुन्हा एकदा बदलताना 5 मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे देखते आज की शाम किस टीम के रहते हैं नाम इथे ऑन साइडला कार्पेटचे सहारे शतकक्षक बॉबी तिथे सज्ज चांगले शतकक्षक पाहायला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र अखेर आपले पावले मागे खेचलेले आहेत मी म्हटलेलं आहे की वेले संघ देखील फायटर संघ हा संघ देखील सहजासहजी हा सामना सोडणार नाही आणि जिद्दी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला सारंगाव ज्यांना हार नसेल मंजूर तर दुसऱ्या बाजूला वेले ज्यांना जिंकणे जरूर वॉट अ मॅच रंगत स्थितीमध्ये हा सामना आपण पाहतोय क्लायमेट थोडंसं कूल झालेलं आहे मात्र मैदानामध्ये हॉट सामना आपण पाहतोय लॉर्ड फुटा चेंडू टर्न केलेला चेंडू शतक चेंडू खाली घ्या केतन मुकादम बंदे में दम नाम है केतन मुकादम अगदी त्याने आपल्या झोलीमध्ये हा जल पकडलेला आहे तीन फलंदाज बाद झालेले आहेत सारंगाव संघाचे धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 63 आणि समीकरण आता मात्र पाहायला मिळते 3 चेंडूचा खेळ शेष आहे 3 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे क्रिकेट पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ अजूनही आपण बघूया 50-50 अवस्थेमध्ये हा सामना पाहायला मिळतो अगदी बंद लिफाफ्याप्रमाणे हा सामना पुढे सरकत आहे क्रिकेट पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आहे आपण बघतो आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन फेल आहे आपण जेव्हा पिंपळा चषकामध्ये देखील पाहिलं होतं की 6 चेंडूमध्ये 2 धावा देखील डिफेंड केल्या गेल्या होत्या आणि शेवटच्या चेंडूवर 4 धावांची आवश्यकता असताना त्या 4 धावा धावून पळून पूर्ण केल्या गेल्या होत्या इथे मात्र जोरदार अपील आणि एस पंच जोर आकाशाकडे फलंदाज जावे लागेल डाकोटच्या असलेला इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद होताना आणि यासाठी रिव्ह्यू नसणार आहे न्यू बॅटर मैदानामध्ये पाठवायचं आहे बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद करताना निलेश पाटील ज्याची अकली वेगळी शैली आपण बघतोय आणि आता मध्ये समीकरण पुन्हा एकदा बदलताना आपण बघतोय शेवटचे 2 चेंडू आणि 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे सेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग कंपल्सरी आणि चेसिंग देखील कंपल्सरी नवीन फलंदाज नवीन पाटील आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे 2-12चं समीकरण कूल क्लाइमेट बट हॉट क्रिकेट अपन बात हो गया ठंडी में भी गर्मी का एहसास थोडंसं वातावरण थंड झालेल्यामध्ये गरम सामना मैदानामध्ये पाहायला मिळतो येतो झाके अभी 3 दिन बाकी जिल्हा प्रमुख चषक 2026 मधील हा रंगतदार पैसा वसूल सामना आपण सध्या पाहतोय वेली विपक्ष सारंगाव या 2 संघामध्ये इथे मात्र चेंडूला भेरकून दिलेले काने में ट्विस्ट
और मॅच बंदी हो सुपर हिट. सामना अजूनही संपलेला नाही. दाखवून देताना आपण बघतोय फलंदाज नवीन पाटील. क्या बात आहे, क्या बात आहे. आपण पाहतोय जे प्रेक्षक बसले होते ते आता मात्र उभे राहिले आहेत आणि जे उभे होते ते आता मात्र इर्जारा घालायला सुरुवात केलेली आहे. अगदी या उभे राहिलेले प्रेक्षक आता टाचांवर देखील उभे राहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आमचे ट्वेल्व मॅनने देखील दोन्ही खुर्च्या सोडलेल्या आहेत. ते देखील आता त्यांना या खुर्च्या गरम लागत आहेत. ते देखील उभे राहिले आहेत. शेवटचा एक चेंडू आणि एका चेंडूवर गोल्डन षटकाची आवश्यकता. गोल्डन डिलिव्हरी की मात्र गोल्डन षटकार. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना आपण पाहतोय या जिल्हा प्रमुख चषक 2026 मधील. इथे काय घडलंय तर हा सामना जिंकलेला दोस्तों. आज की शाम देवानंद थले प्रतिष्ठान गावदेव वेले, भावेश थले, या केतन मुकादम, विजेंद्र पाटिल, नीलेश पाटिल, इनके नाम अभिनंदन. देवानंद थले प्रतिष्ठान गावदेव वेले एंड हार्ड लक जर्मन एकता सारंगाव.